बायोक्लीन कंपनीच्या विरोधात महानगरपालिकेला व प्रदूषण विभागाला पत्र देऊन 5 ते 6 महिने झाले. बायोक्लीन कंपनीचा जो जैविक कचरा निस्तनाबूत न करता तसाच ठेवला आहे असा त्यांच्यावर आरोप केला होता. पुरावे देखील दिले गेले, परंतु महापालिका आयुक्त झोपेचे सोंग घेत आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कारवाई न झाल्यास प्रदूषण विभागाचे निखिल मोरे यांच्या तोंडाला काळा फासणार असा इशारा 15 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजल्याच्या सुमारास प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला आहे. नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहर अध्यक्ष सोलापूर. बायोक्लीन कंपनीच्या विरोधात जवळजवळ 5 ते 6 महिने झाले महानगरपालिकेला आणि प्रदूषण अधिकाऱ्यांना पत्र देऊन सुद्धा बायोक्लीन कंपनीचा जैविक कचरा जो वैद्यकीय कचरा आहे तो नेस्तनाबूत न करता तिथंच ठेवला असा त्यांच्यावर आरोप केला होता. संबंधित गोष्टीसाठी पुरावे सुद्धा दिले होते, तरी सुद्धा 2 दिवस पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं असता या महानगरपालिका प्रशासन आणि निखिल मोरे साहेबांना, प्रदूषण अधिकाऱ्याला कुठल्याही पद्धतीची जाग आली नाही. तर आता जर संबंधित त्याचा बायोक्लीन कंपनीचा ठेका रद्द करून दुसऱ्या कंपनीला म्हणजे SS या कंपनीला ठेका देण्यात आलेला आहे. तरी सध्या चालू फोटो मी आपल्या म्हणजे पत्रकारांना पाठवलेले आहेत. तर सध्याची परिस्थिती सुद्धा तशीच आहे. तिथं जवळजवळ 5 ते 6 टन कचरा वाऱ्यावर टाकलेला आहे. त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही किंवा तो जाळण्यात आलेला नाही. महानगरपालिका प्रशासनाकडून ठेका घेतलेल्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून पैसे घेतात. त्यांचे जे काही देणं घेणं आहे ते ठरलेलं असताना पैसे देऊन सुद्धा सामान्य जनतेची आणि महानगरपालिकेची फसवणूक करत आहेत, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, महापालिका आयुक्तांना किती वेळा सांगितलं तर महापालिका आयुक्त हे झोपेचं सोंग घेतलेले आहेत.